नमस्कार मित्रांनो, मोहक मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। यात तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील। जर तुम्हाला मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर माझ्या कथांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या। नमस्कार मित्रांनो, माझे नाव जयंत आहे। मी सीए करत आहे। मी सीएच्या फायनल इयरला आहे। माझी आर्टिकलशिप सुरू आहे। ही गोष्ट माझ्या सीएच्या फर्स्ट इयरच्या जवळपासची गोष्ट आहे। मी माझ्या पूर्ण फॅमिली सोबत नाशिकच्या पंचवटी भागात एका मोठ्या कॉलनीमध्ये राहत होतो। माझे वडील एका बँकेत मोठे अधिकारी होते। आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहायचो तिथे जवळपास सगळ्यांचीच डुप्लेक्स बंगलो होते। कॉलेज नंतर वयात आल्यापासून मुले ज्या ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा करत होतो। आमचा काही मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप होता ज्यावर रोज सगळेच त्यांच्याजवळ असलेले अश्लील व्हिडिओचे कलेक्शन टाकत राहायचे। त्यामुळे जसा जसा चान्स मिळेल तसा तसा मी आपल्या रूम मध्ये स्वतःला बंद करून ते व्हिडिओ पाहत असे। आणि ते व्हिडिओ पाहत असताना अचानक माझ्या शरीरात एक वेगळी शिरशिरी येत होती। माझा घसा सुकत असे। त्यातील निर्वस्त्र मुलींचे व्हिडिओ आणि फोटोज पाहून माझ्या खाली वादळ निर्माण होईल। ते वादळ मला शेवटी स्वतःच्याच हाताने शांत करावे लागेल, कारण दुसरा काही पर्याय नव्हता। मला इंडियन व्हिडिओज पाहण्यात खूप मजा वाटायची, खास करून सुंदर आंटीजची। हळूहळू माझी विकृती वाढत गेली। मी आजूबाजूच्या घरात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी एक मोठे दुर्बीण घेतले होते। माझ्या बेडरूमच्या खिडकीमधून आजूबाजूच्या बंगल्यांच्या खिडकीत काय चालले आहे, बंगल्यांच्या खिडकीतून काही दिसते का नाही हे बघण्याचा मी प्रयत्न करत असायचो। काही शेजारच्या स्त्रिया कपडे वाळू टाकायला टेरेसवर आल्या तर मी दुर्बिणीने त्यांचे वाळू टाकलेले अंतर्वस्त्रे पाहू लागलो। हे पाहून मला वेगळीच मजा यायची, कारण मी त्यांना फक्त त्या वस्त्रांमध्ये आहे असे इमॅजिन करायचो आणि स्वतःचा ज्वार थंड करून घ्यायचो। अनेक दिवस असेच चालले, पण एकदा असे झाले की त्यामुळे माझे सगळे आयुष्यच बदलून गेले। तर मित्रांनो, आमच्या घरांच्या 2 बंगले शेजारी राहणारे जोशी काकू नेहमीसाठी अमेरिकेला शिफ्ट झाले। जाता जाता ते आपलं घर विकून गेले होते। त्यांनी आपल्या घराच्या चाव्या आणि काही महत्वाची बिल वगैरे आमच्या घरी सोडली होती, कारण जोशी काका आणि माझ्या वडिलांची चांगलीच मैत्री होती। मग काही दिवसांनी एक परिवार जोशी काकांच्या घरी राहायला आला। मी त्यांना अजूनही पाहिले नव्हते। त्यांचे नाव होते अय्यर। अय्यर कुटुंबात फक्त दोघेच नवरा बायको होते। त्यांची मुले शिमलातील एका स्कूलमध्ये शिकत असायची, कारण अय्यर फॅमिली ही दर 2-3 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट होत असे, कारण मिस्टर अय्यर यांचा जॉब ट्रान्सफर होणारा होता। ही सगळी माहिती मला माझ्या वडिलांनी दिली होती। मला सिगरेट ओढायची सवय होती, तर कॉलनीतल्या एका कोपऱ्यात असलेल्या पानटपरीवर मी जात असे। त्या पानटपरीचा मालक 1 नंबरचा टवाळ आणि आंबट शौकीन होता। पूर्ण कॉलनीमधल्या लोकांची माहिती तो ठेवायचा। कुठे काय सुरू आहे, कोणाकडे काय आहे, ही सगळी माहिती त्याला असायची। तो माझा मित्रच झाला होता, कारण मी त्याला व्हॉट्सअपमध्ये तसले व्हिडिओ शेअर करायचो आणि तोही माझ्यापेक्षा वयाने मोठा असला तरीही आमची एक मैत्रीसारखी रिलेशनशिप होती। मी जसा त्याच्या टपरीवर येऊन बसलो त्याने मला म्हटले, अहो जयंत शेठ, काही माहिती पडलं का तुम्हाला? आपल्या कॉलनीत नवीन पाखरू आले हो तुमच्या शेजारी। अहो कुणाबद्दल बोलता तुम्ही? अरे अय्यर बाई, काय टवका दिसते राव, आणि तुला माहितच नाही? अरे तिचे लांब लांब केस कमरेच्या खाली बुडापर्यंत काय दिसतात राव। त्या दिवशी भाजीपाला घ्यायला आली तेव्हा तिच्या हलणाऱ्या कमरेसोबत तिचे बूड लटकमटक करत होते आणि त्यावर तिची लांब सडक वेणी। अरे काय सांगू तुला, माझी तर हालतच खराब झाली। मी गेलो होतो तिच्या मागे मागे। पांढरी कांजीवरम साडी आणि लाल स्लीवलेस ब्लाउज घातले होते तिने। ती त्या भाजीवाल्या श्यामकडे गेली, तोही तिला पाहतच राहिला। जशी ती भाजी घेण्यासाठी पिशवी हातात धरून वाकली, अरे काय सांगू, वाकल्याबरोबर तिचा पदर खाली घसरला आणि ब्लाउज मधून तिचे ऐवज जवळजवळ अगदी बाहेरच आले होते। मी आणि श्याम तोंड आणि डोळे मोठे करून बघतच राहिलो। माझं काळीज आणि माझं ते पण सुद्धा बाहेर आलं होतं। मी विचार करत होतो की श्यामची काय हालत झाली असेल। माझ्या डोक्यात हाच विचार फिरत होता। टपरीवाल्याने सांगितलेल्या वर्णनामुळे मिसेस अय्यर यांना पाहायला मी आतुर झालो होतो आणि माझे नशीब जोरावर होते। माझ्या बाबांनी मला 2च दिवसानंतर सांगितले की जोशी काकांचे काही बिल्स आपल्या घरी आहेत, जे
नवीन आलेल्या अय्यरकडे घेऊन जायचे आहे. मी एका पायावर तयार झालो आणि म्हणालो, बाबा मी नेऊन देईन, काळजी करू नका. मी छान तयार झालो आणि ते बिल घेऊन अय्यर काकांच्या घरी गेलो. बेल वाजवली पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. मला वाटलं की घरी कोणीच नाहीये. मी परत जाणार होतो तेवढ्यात मला असं वाटलं की मेन डोर उघडेच आहे. म्हणून मी हाताने मेन डोर ढकलण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा अलगद उघडला गेला. मी थोडा साचपडतच हॉलमध्ये शिरलो. हॉलमध्ये कोणीच नव्हते. मी जवळपास कोणी आहे का याचा कानोसा घेत होतो. तेवढ्यात मला बेडरूमच्या दिशेने काही आवाज येताना दिसला. जोशी काकांचे घर मला पूर्णपणे माहीत असल्यामुळे कुठे काय आहे याची जाणीव मला होतीच. जसा मी बेडरूमच्या दिशेने समोर वाढलो तर समोरचे दृश्य पाहून मी तसा थपकून तिथेच उभा राहिलो. अय्यर काकू काकांवर स्वार झाली होती आणि ते दोघेही बिनधास्त एकमेकात गुंतून एकमेकांना आनंद देत होते. ते पाहून माझ्या तोंडाचे पाणीच पळाले होते. मला वाटलं की पळून जावे. मी स्वतःला सावरून परत जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण मला ते सगळं पाहण्याचा मोह काही आवरला नाही. म्हणून मी जरा हलकेच परत फिरलो आणि दाराच्या कडेने लपून आत काय होते ते सगळे पाहू लागलो. आता त्या जोरजोरात उसळत होत्या आणि लांब उसासे देत होत्या. अय्यर काकाही त्यांना प्रतिसाद देत होते. त्यांच्या तोंडूनही विचित्र आवाज निघत होते. एकूणच वातावरण खूप मादक झालं होतं. त्यांच्या उघड्या पाठमोऱ्या शरीराकडे बघताना माझ्यामध्ये एक वेगळीच चलबिचल निर्माण झाली आणि माझे हात आपसुकच खाली गेले. त्यांना मी रोखू शकलो नाही. माझ्यासाठी ते सगळे एका पिक्चर सारखं होतं, खऱ्याखुऱ्या ॲडल्ट पिक्चर सारखं, ज्याची शूटिंग माझ्या समोर सुरू होती. आणि त्यांचे हिरो हिरोईन आमचे नवीन शेजारी मिस्टर अँड मिसेस अय्यर होते. मिसेस अय्यर खरोखरच एक मादक बॉम्ब होत्या, पुरेपूर ऊर्जेने आणि सौंदर्याने भरून. ती स्वतःची वासनेची तहान भागवण्यासाठी ते सगळं करून घेत होती ज्याने तिला मजा येणार आहे. अय्यर काकूंच्या शरीरातली अग्नी पूर्णपणे भडकली होती, पण त्यांच्या नवऱ्याकडे ती आग शांत करण्याची ना कॅपॅसिटी होती ना तेवढी शक्ती. अय्यर काकांच्या ऑफिसमधली एक अशी फाईल होती जिच्यावर सही करण्यासाठी त्यांच्याकडे पेन तर होता, पण त्या पेनमध्ये शाई पूर्ण नव्हती. थंडगार पडलेल्या अय्यर काकाकडे उदास चेहऱ्या करून पाहत अय्यर काकू त्यांच्यावरून उठल्या. अय्यर काकू मला त्यावेळी एका नापीक वाळवंटासारख्या वाटत होत्या, ज्यावर ढग येत होते, पाऊस काही पडत नव्हता. काकू एका अधाशी चातकासारखी आसुसलेली वाटत होती. त्यांचं सगळं संपल्यानंतर मी परत आपल्या घरात आलो, पण अय्यर काकूंचा तो आसुसलेला चेहरा, त्यांचा एकटेपणा आणि त्यांची एक अधुरी तहान माझं लक्ष विचलित करून मला झोपू देत नव्हती. मी पहिल्यांदाच कोणत्या स्त्रीला प्रत्यक्षात उघडे पाहिले होते, त्यामुळे माझ्या अपेक्षांच्या ढिल्या पडलेल्या तारांमध्ये अचानक करंट संचारून त्या टाईट झाल्या होत्या. कणकेच्या मोठ्या उंड्यासारखे त्यांचे कोमल आणि भरीव शरीर, त्यावर शोभून दिसणारे दोन मोठे मोठे गुंबद. अय्यर काकू एखाद्या मुघल सम्राटाप्रमाणे बनवलेली संगमरवराची अशी इमारत होती, जिचे गुंबद तर मोठे होतेच, पण त्यांची खोलाई सुद्धा खूप मोठी होती. एवढी खोल की ज्या खोलीत माझ्यासारखे कितीतरी व्यक्ती बुडून जातील. त्या विचारात मी कधी झोपलो ते मला कळलेच नाही. 2 दिवसानंतर आई मला म्हणाली, अरे माझे एक काम करशील का? मी टाळटाळ करणार होतो, पण पहिले विचारले कोणते काम आहे. त्यावरती म्हणाली, अरे अय्यर काकूंना आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलचे लोणचे हवे होते, ते तू जाऊन त्यांना देऊन देशील का? अय्यर काकूकडे जायचे म्हटल्यावर मी लगेच खुश होऊन तयार झालो. लोणच्याची छोटी भरणी घेऊन त्यांच्या घरी गेलो. बेल वाजवली. त्या दरवाजातच उभ्या होत्या. त्यांनी आजही साऊथ इंडियन स्टाईलमध्ये पांढरी साडी आणि लाल ब्लाउज घातले होते. त्यावर ती अतिशय मोहक आणि मादक दिसत होती. त्यांनी माझे हसून स्वागत केले आणि मला म्हणाली, आलायस तर चहा घेतल्याशिवाय मी तुला काही जाऊ देणार नाही. मी नाही म्हटले, पण त्यांनी ऐकले नाही. मग नाईलाजाने मी होकार देऊन तिथे सोफ्यावर बसलो. त्या थोड्याच वेळात चहा घेऊन आल्या. आम्ही दोघांनी चहा घ्यायला सुरुवात केली. चहासोबत त्यांनी बिस्किटही आणली होती. त्या म्हणाल्या, बिस्किटे घे. मग मी 1-2 बिस्किटे घेतली आणि खायला लागलो. तेव्हा अय्यर काकू म्हणाल्या, अरे बिस्किटांची खरी मजा चहामध्ये बुडवून खाण्यात असते, अगदी ओली करून. असे म्हणत त्यांनी माझ्या समोर चहामध्ये बिस्किट बुडवून आपल्या ओठांवर लावले आणि त्याला चोखून चोखून खाऊ लागली. असे करताना अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला वेगळेच वाटत होते. ते पाहून माझ्यात एक शिरशिरी उठली. नंतर रिकाम्या चहाचे कप ट्रेमध्ये त्या परत किचनमध्ये घेऊन जात होत्या. जाताना त्यांच्या पाठमोऱ्या लटकत मटकत चाललेल्या कमरेकडे आणि बुडाकडे पाहून
माझे मनही डोलायला लागले. पण मी स्वतःवर थोडा ताबा ठेवला आणि न्यूजपेपर वाचायला लागलो. 2 मिनिटांनी त्यांचा आवाज आला. अरे जयंत, जरा किचनमध्ये येतोस का? मी गेलो तेव्हा पाहिले की एका मोठ्या स्टूलवर उभे राहून त्या किचन रॅकवरून काही भांडी काढत होत्या. त्यांनी म्हटले, अरे मला भांडी ठेवायला मदत कर. त्यांचे बोलणे ऐकून मी भांडी ठेवायला मदत करू लागलो. भांडी ठेवता ठेवता त्यांच्या शरीराला जवळून पाहण्याचा चान्स मला मिळाला होता. त्यांच्या साडी आणि ब्लाऊजच्या फटी दरम्यान दिसणारी त्यांची उघडी पाठ आणि कंबर मला खुणावत होती. त्यावरून वाहणाऱ्या घामांचा ओघळ माझी उत्तेजना अधिकाधिक वाढवत होता आणि अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पडायला लागल्या. मी सावरण्यासाठी हात पुढे केले आणि अलगद माझ्या कवेत त्यांना घेतले. त्या पूर्णपणे माझ्या छातीशी बिलगून होत्या. दोघांच्याही छातीच्या अनाहत झालेल्या स्पर्शाने एक प्रचंड मोठा स्फोट घडून आला होता. त्या स्फोटाने माझे संपूर्ण शरीर जळून निघाले होते. माझी छाती धडधडायला लागली होती आणि त्यांची पण. त्या म्हणाल्या, थँक्यू रे, नाहीतर मी पडली असती. पण त्यांनी मला मिठीतून सोडले नाही. त्या म्हणाल्या, तुला आवडते का माझ्या मिठीत येणे? मी थोडा गोंधळलो. त्या काय बोलत होत्या हे मला कळत नव्हते. मी त्यांना म्हणालो, काकू तुम्ही काय बोलताय? खरंच मला काही कळलं नाही. तर त्या म्हणाल्या, सगळं कळतंय तुला. मला माहिती आहे, त्या दिवशी जेव्हा मिस्टर अय्यर आणि मी बेडरूम मध्ये होतो तेव्हा तू आमच्या घरी आला होतास आणि आम्हा दोघांना तू चोरून पाहत होतास. आमचा सगळा खेळ संपल्यावर तू तिथून पळून गेला. मी तुला चोरून बघताना आणि तू जे आपल्या हाताने आपल्या त्या अवयवासोबत खेळत होता ना, हे सुद्धा मी पाहिले आहे. एवढी मजा आली होती का तुला? आता यावर काय बोलावे ते मला कळत नव्हते. मी त्यांना म्हणालो, काकू काय करू? हे सगळं बघून मला तिथून जावेसे वाटत नव्हते. आजपर्यंत मी सगळं मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये पाहिलेलं आहे, पण त्या दिवशी जे काय दिसलं ते माझ्या नजरेतून मी काढू शकलो नाहीये. खरोखर तुम्ही खूपच सुंदर आहात, असे म्हणून मी त्यांच्या गालावर एक चुंबन घेतले. काकू जणू वाटच पाहत होत्या. त्यांनी मग माझ्यावर चुंबनाचा वर्षाव केला. माझे ओठ आपल्या ओठात घेऊन त्या जीभ फिरवू लागल्या. मी तर तयारच होतो. मी पण त्यांना जोमाने प्रतिसाद द्यायला लागलो. चुंबन घेत घेतच आम्ही त्यांच्या बेडरूम मध्ये गेलो आणि आता मी कपड्यांनी पूर्णपणे मोकळा झालो होतो. काकूंनी शहद आणले आणि ते माझ्या शरीरावर टाकले. काही खास जागेवर सुद्धा त्यांनी जास्त शहद लावले आणि ते शहद चाकून खायला लागल्या. मी तर अगदी वेडापिसा झालो होतो. मला काय करावे सुचत नव्हते. मला असं वाटत होतं की माझा जीवच निघून जाईल. त्यानंतर त्या माझ्यावर स्वार होऊन थेट मला स्वर्गाच्या प्रवासावर घेऊन निघाल्या. शब्दात सांगू शकणार नाही असा अनुभव मला येत होता. पुढची 20-25 मिनिटे मी स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले होते. त्यांनी मला हवे तसे वापरून घेतले, मला खूप सुख दिले आणि स्वतःही तृप्त होऊन त्या माझ्यावर निडाल होऊन पडल्या. त्यांच्या शरीराची तहान आज बऱ्याच दिवसांनी भागली होती. ते त्यांच्या डोळ्यावरून आणि चेहऱ्यावरून मला स्पष्ट जाणवत होते. मग मी पटापट स्वतःला सावरले आणि घरी परत निघालो. अय्यर काकू जवळजवळ 2 वर्ष आमच्या शेजारी राहिल्या होत्या. त्या दिवसात मी त्यांना आणि त्यांनी मला परमोच्च सुखाचा अनेकदा आनंद दिला होता. त्याची काहीच गिनती नाही. त्या आठवणी मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मोहक मराठी कथा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.